आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी आमदार सत्यजित तांबे यांची आदिवासी विकास विभागासोबत बैठक। विद्यार्थ्यांचे शिक्षण, वसतिगृहांच्या सुविधा, आश्रमशाळांमधील प्रलंबित प्रश्नांसह आदिवासी उत्पादनांच्या मार्केटिंगवर भर। नाशिक, दिनांक 18 ऑगस्ट 2026। राज्यातील आदिवासी समाजाच्या हिताच्या विविध प्रश्नांबाबत आज आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांच्या उपस्थितीत आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली। यावेळी आदिवासी विभागातील शिक्षण व्यवस्था, आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी वसतिगृहांमधील सुविधा तसेच अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या DCPS आणि NPS संदर्भातील प्रलंबित प्रश्न, शासनाचा हिस्सा व त्यावरील व्याजाचा हिशेब, NPS खात्यांची प्रक्रिया, वेतनश्रेणीतील तफावत, प्रोत्साहन भत्ता, प्रलंबित फरक बिले तसेच इतर आर्थिक बाबी मार्गी लावण्याबाबत यावेळी चर्चा झाली। संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा आणि लाभ वेळेत मिळावेत, यासाठी विभागाने आवश्यक कार्यवाही करण्याची गरज आमदार तांबे यांनी व्यक्त केली। तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, वसतिगृहांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम व्हावे, याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली। आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या स्थानिक व देशी उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी, त्यांच्या उत्पादनांचे प्रभावी मार्केटिंग व ब्रँडिंग व्हावे आणि या माध्यमातून आदिवासी समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला। आदिवासी समाजाशी संबंधित प्रश्न केवळ कागदावर न राहता त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, यासाठी विभागाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी भूमिका आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी मांडली।